आजचा व्लॉग बघितल्यानंतर तुम्ही स्वतः कमेंट करायला मजबूर होसाल. तर सगळ्यात पहिले जय महाराष्ट्र मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला माहिती आहे मी एक चॅलेंज घेतला 100 दिवस 100 मिनी व्लॉगचा. तर आज आहे 15वा दिवस आणि तुम्हाला अजून एक माहिती आहे आमच्या शेतामध्ये तीळ काढणं चालू आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये माझी ड्युटी शेतामध्ये चालू आहे. आमच्या 3-4 एकर मध्ये तीळ लावलेली आहे आणि ते 3-4 एकर अलग अलग जागे आहेत आणि तुम्ही माझे व्लॉग बघून नक्कीच बोर झाले असेल इतक्या दिवस, कारण की शेतामध्ये तीळ काढणं चालू आहे. 4 दिवस झाले तेच करायले मी. मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे मलाच यावं लागत आहे शेतामध्ये. मागच्या 2 दिवसामध्ये मी काय एक्सपिरियन्स केलं ते तुम्हाला सांगते मी या व्लॉग मध्ये. तर सगळ्यात पहिले तुमच्या स्किन केअरचा 3 ते 9 राहून जाते. म्हणजे की जे कोणी स्किन केअर करत असेल आणि शेतामध्ये जात असेल, पीक पिकवल्यानंतर जेवढे पैसे येतात का तेवढे पैशाचं त्याचं स्किन केअर रुटीन असते. त्याच्यामुळे म्हणत आहे जे स्किन केअर रुटीन फॉलो करते ना रेग्युलर, त्यांनी घरीच बसावं, कधी शेतामध्ये जाऊ नये. फक्त माझ्यासारख्या मुलींनी रानात काम करायला जावं. म्हणजे की ज्या मुलीचा स्किन केअर सोबत दूर दूर पर्यंत काही संबंध नाही त्याच मुलींनी शेतात जावे. मी मागच्या ब्लॉगच्या कॅप्शन मध्ये विचारलं होतं तुम्हाला, तुम्ही कधी तिळाच्या रानामध्ये काम केलं तर एक्सपिरियन्स सांगा म्हणून. काही कमेंट आले होते जे की मला पटले नाही. जर तुम्ही तिळाच्या रानामध्ये काम करत असाल ना, तुमचा हात पाय थोबाड सगळं चिकट लोळ होऊन जाते तिळच्या कचऱ्यामुळे. सोबत डोक्यामध्ये पण कचरा जाऊन बसते मरणाचा. तिळच्या रानात काम करणं म्हणजे की लईच किचकिटपणा आहे. पहिले तर पेंडा झाडावं लागते, त्याच्यामध्ये ते शेंगा वगैरे ऍड होते. मग काय त्या तिळामधले शेंगा गुळू साईडला करावं लागते. पाना पाचोळा अलगच असते तिळामध्ये, त्याला 3-4 वेळेस उकळून साफ करावं लागते. तेव्हा कुठे चांगली अशी निर्मळ पांढरी शिपत तीळ तयार होते. तीळ लावताना प्रति एकर तुम्हाला जास्तीत जास्त 3,500 खर्च येईल. पण तीळ झाल्याच्या नंतर जेवढे पण पैसे येतील का त्याच्यातले 20% काम करायला जे रोजाना येतात का त्यांना जाते. बाकीचे 10% जाण्या येणं भाडं लागते. एवढं उन्हातान्हाचं 24 तास शेतामध्ये मेहनत करून काय पडायला बरं. जर तुम्हाला पण शेती करायची असेल, समजा जे पण तुम्ही कोणतं पण पीक लावसाल ना, त्याच्यापासून 1% पण उमेद ठेवू नका की ते पीक चांगलंच होईल किंवा त्याचा चांगलाच भाव मिळेल आपल्याला. आणि त्या पिकासाठी शेतकरी रात्रंदिवस काम करते, मात्र शेवटी जे व्हायला पाहिजे नव्हतं तेच होते. एकतर नैसर्गिकरित्या नुकसान होते त्याचं, नाहीतर भावच भेटत नसते.